आज मेथीची मटरी बनवलेली आहे, तेही गव्हाच्या पिठापासून। एवढी कुरकुरीत आणि भरपूर लेयर्स असलेली मेथीची मटरी बनवणं एकदम सोपं आहे। कशी बनवायची त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ बघायला लागेल। नमस्कार, अफलातून बाय संध्यामध्ये संध्या तुमचं खूप स्वागत करत आहे। बाजारात मस्त लुसलुशीत मेथी आलेली आहे, तर मग मेथीची कोणती रेसिपी बनवता येईल? तर लक्षात आलं की नॉर्थ इंडियामध्ये मेथीची मटरी ही अतिशय प्रसिद्ध आहे। तर परफेक्ट ही रेसिपी तुमच्यासमोर सादर केलेली आहे, अचूक प्रमाणासकट, तेवढीच क्रिस्पी, कुरकुरीत आणि सगळेजण आवडीने खातील, भरपूर लेयर्स असलेली अशी ही रेसिपी तुमच्यासमोर सादर केलेली आहे। तर तुम्ही चॅनलला जर सबस्क्राइब केलं नसेल तर करून घ्या। रेसिपी आवडल्यास लाईक करा, काही प्रश्न विचारायचे असतील तर कमेंट करा आणि आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। सर्वप्रथम मेथी निवडून घ्यायची आहे, त्याचे फक्त पानं घ्यायची आहेत, देठ घ्यायचं नाहीये। निवडून घेतल्यानंतर स्वच्छ धुवून घ्यायची, टॉवेल वरती पसरून सुकू द्या आणि मगच चिरायला घ्या। तर आज आपण 1 वाटी मेथीची पानं अशी चिरून घेतलेली आहेत। मेथी जर कडवट असेल तर मग प्रमाण कमीच घ्या। एक पॅन गरम करायला ठेवलाय, त्यामध्ये 1 चमचा तूप टाकलेले आहे आणि मग ही चिरलेली मेथी त्यामध्ये टाकायची। जर मेथीमध्ये पाणी असेल तर आपली जी मटरी आहे ती खुसखुशीत नाही होणार। आणि ही प्रोसेस का करायची तर तूप टाकल्यामुळे जे काही पाणी उरलेलं असेल ते निघून जाईल। तर टॉवेलवर सुकवल्यानंतर लगेचच ती एक अर्ध्या तासात पूर्ण त्याचं पाणी निघून जातं, तर फार फास्ट प्रोसेस होते। त्यानंतर घ्यायचं आहे आपल्याला प्रमाण। तर गव्हाचं पीठ आपल्याला 1.5 कप घ्यायचं आहे आणि उरलेलं जे अर्धा कप आहे तो आपल्याला बारीक रवा घ्यायचा आहे। यामुळे काय होते, मेथी मस्त कुरकुरीत होऊन जाते। आणि त्यानंतर मसाले घालूयात। तीळ 1 चमचा घालायचा आहे, हळद, तिखट, हिंग हाफ टीस्पून घ्यायचा आहे, मिरेपूड हाफ टीस्पून घ्यायचे। मिरेपूड नसेल तर मग मिरे कुटून घातले तरी चालतील। त्यानंतर धनेपूड 1 टेबलस्पून, मीठ चवीनुसार आणि मग त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे की पिठी साखर घ्यायची आहे 1 चमचा। पिठी साखरमुळे काय होतं की जी पदार्थ असतो जो तळून घेणार असतो तो एकदम कुरकुरीत क्रिस्पी होण्यास मदत होते। ही नवीन ट्रिक आहे सर्वांसाठीच आणि प्रमाण सगळं डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेलं आहे, टेन्शन घेऊ नका, तिथे तुम्ही बघू शकता। आणि हे सगळे मसाले मिक्स झाल्यानंतर 1 चमचा तूप यामध्ये घालायचं आहे आणि हाताने चोळून सगळ्या पिठाला तूप व्यवस्थित लागेल असं करून घ्यायचंय। आणि अशी मूठ वळून घ्यायची। जर मूठ अशी वळल्या गेली तर तुपाचं प्रमाण योग्य, पण 1 चमचा तूप सफिशियंट आहे एवढ्या सगळ्या प्रमाणासाठी। आता यानंतर जे आपण मेथी परतून घेतलेली आहे तुपामध्ये ती टाकायची आहे। परत एकदा सांगते, मेथी जर कडवट असेल तर प्रमाण कमी घ्या, नाही तर तळल्यानंतर कडू लागू शकतं। आणि मसाले थोडे कमी जास्त तुमच्या आवडीनुसार करू शकतात। आणि त्यातही मी सर्वात शेवटी एक मस्त ट्रिक दिली की आपली मटरी खूप सुंदर लागेल। आणि आता पाणी घालायचं आहे। आजचं जे प्रमाण आहे 2 वाटी पिठाचं, त्यासाठी पाऊण कप पाणी सफिशियंट होतं पिळण्यासाठी। तर घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे आणि अर्धा तास आपल्याला रेस्ट व्हायला ठेवून द्यायचा आहे। जो रवा आहे तो फुलून येतो आणि मग आपली मटरी मस्त होऊन जाते। ते अर्धा तास याला साईडला ठेवून देऊयात। आणि आता आपण बनवणार आहोत साठा। साठ्यासाठी लागणार आहे 3 चमचे कॉर्नफ्लोअर। कॉर्नफ्लोअर नसेल तर मैद्याचं पीठ घेतलं तरी चालेल, काही हरकत नाही। त्यामध्ये 3 चमचे तूप घालायचे। लक्षात ठेवा, तूप घट्टच असायला हवं, पातळ नकोय। आणि याला मिक्स करायचंय, फेटून घ्यायचंय आणि एकदम हलकं फुलकं होईल इतपर्यंत फेटून घ्यायचंय। 10 मिनिटात हे फेटून होतं। 10 मिनिटं फेटल्यानंतर साठा एकदम हलका फुलका होऊन जातो, जेणेकरून लेयर्स पडायला मदत होते। आणि अर्ध्या तासानंतर हुंडा आपण काढलेला आहे, त्याला थोडंसं मळून घेऊयात आणि याचे 4 गोळे करून ठेवूयात। खूप यावेळेस नाही तिंबलं तरी चालतंय, आधी गोळे करून घ्यायचे आणि मग एकेका गोळ्याला मळलं तरी चालेल। फार किचकट रेसिपी नाही, अगदी सहज सोपी आणि कोणाला इम्प्रेस करणारी रेसिपी आहेत। अशा सगळ्या रेसिपी माझ्या अभ्यासपूर्वक मी दिलेल्या आहेत, डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिसेल किंवा प्लेलिस्ट मध्ये कळेल। तर पोळी पाटाला आपण पीठ लावून घेतलंय आणि लाटण्याच्या साहाय्याने एक मोठी पोळी करून घेतलीये। आता मी गोळा मोठा घेतला म्हणून मोठी झालेली आहे पोळी त्याची। आणि मग याच्यावरती आपण साठा लावून घेणार आहे। पूर्ण शेवटपर्यंत सगळीकडे साठा लावून घ्यायचा आहे। त्यावरती परत थोडंसं पीठ बुरबुरायचं आहे।
पीठ बुरबुरल्यानंतर मी जे व्हिडिओमध्ये पद्धत सांगत आहे त्याच पद्धतीने तुम्हाला फोल्ड करायचे. हीच प्रोसेस आहे की जे भरपूर लेयर्स येऊन जातील. अगदी सोपी आहे पद्धत, दिसायला अवघड वाटते पण काहीच नाही, फार फास्ट होऊन जातं. तर या पद्धतीने फोल्ड केल्यानंतर परत साठा लावायचा आहे, पीठ टाकायचंय आणि परत व्हिडिओमध्ये जसं दिसतंय तसं फोल्ड करायचंय. दॅट्स इट. आणि मग परत झाल्यानंतर साईड पलटायची आहे, पीठ टाकायचंय. बॅटरीच्या लेयर्स हव्या असतील तर तुम्हाला या पद्धतीने प्रोसेस करायला लागेल. खूप किचकट नाही, अगदी सोपं आहे. फक्त व्हिडिओमध्ये दिसायला अवघड वाटत असेल कदाचित, पण तुम्ही जेव्हा प्रत्यक्ष बनवायला घ्याल त्यावेळेस सोपं जाईल. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, म्हणजे मला समजेल. स्क्वेअर केल्यानंतर परत साठाला दिलाय, पीठ बुरबुरलं आहे आणि एक बाजू फोल्ड केल्यावर त्यात साठा. तुम्ही म्हणत असेल की भरपूर साठा लावती ही आणि खूप लागेल, तर नाही, अगदी जेवढं प्रमाण दिले तेवढं सफिशियंट होतं आजच्या प्रमाणासाठी. माझी प्रत्येक रेसिपी ही अभ्यासपूर्वक असते, प्रमाणबद्ध असते आणि पूर्ण माहिती सगळं मी तुमच्या समोर ती सादर करतेय. कुठलेही त्यामध्ये लपाछपी नसते किंवा सिक्रेट काही नसतं, ते तुमच्यासोबत सगळं शेअर केलेलं असतं. एवढ्या मेहनतीसाठी एक लाईक तर अपेक्षा करू शकते आणि नक्की सबस्क्राईब करा. तर हलक्या हाताने लाटून घेतल्यानंतर आपण याचे असे काप करणार आहोत आणि सगळ्या गोळ्यांचे असे काप करून आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. जेव्हा तुम्ही प्लेटमध्ये काढून घ्याल त्यावेळेस हे सगळं झाकून ठेवा, ओपन नका ठेवू. आणि कढईमध्ये तेल पूर्ण गरम होऊ द्यायचं आहे आणि मगच त्यामध्ये हे काप सोडायचे आहेत. आणि जेव्हा काप टाकले त्यानंतर तुम्हाला गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे, कारण गव्हाचं पीठ वापरलेलं आहे. अशा वेळेस मंद आचेवरतीच आपल्याला हे तळणं अपेक्षित असतं, तरच ते क्रिस्पी, कुरकुरीत आणि पूर्ण तळले जातील. आणि लगेच पलटायचं नाहीये, टाकल्यानंतर ते वरती ऑटोमॅटिक येतात, मग पलटून घ्या आणि क्रिस्पी छान होईपर्यंत तळून घ्यायचंय. आणि जे सिक्रेट सांगितलंय टँगी टेस्ट साठी की चाट मसाला यावरती भुरभुरून घ्यायचा आहे, म्हणजे चव अफलातून लागते. चवीला एवढी अफलातून लागते तर लगेच संपून जाईल, पण तरी मी सांगते की 2 महिने आरामात टिकतील जर तुम्ही जास्त प्रमाणात घेऊन बनवले तर. इझी आहे, सोपी आहे आणि कोणी गेस्ट आले तर त्यांनाही द्यायला खूप छान वाटतं. तर रेसिपी पूर्ण तुम्हाला शेअर केली आहे, कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. पुन्हा भेटू नवीन रेसिपी सकट. धन्यवाद.